पुणे अपघात प्रकरणामध्ये अंजली दमानी यांनी अजित पवारांवर केलेले आरोप चुकीचे। अजित पवार अशा प्रकरणात फोन करण्याची शक्यता नाही। रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। राज्यातील भाजपच्या प्रत्येक उमेदवाराकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मागितला लोकसभा मतदारसंघाचा अहवाल। निकालानंतर विधानसभा न्याय विश्लेषण होणार। चांगली कामगिरी न केलेल्या आमदारांचं विधानसभेचं तिकीट धोक्यात येण्याची शक्यता। कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेल्या सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दोघांना ड्रायव्हर गंगाराम पुजारीला डांबून ठेवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सुनावली शिक्षा। डोंबिवली अमुदान कंपनीतल्या स्फोट प्रकरणी अमुदान कंपनीचे मालक मलय मेहता आणि स्नेहा मेहतांनी कोर्टाने दिली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। तपासात प्रगती नसल्यानं पोलिसांना आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्यास न्यायालयाचा नकार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी काल अटक झालेल्या स्ट्रक्चरल इंजिनियर मनोज संघू याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी। होर्डिंगचं स्थिरता प्रमाणपत्र दिल्याचा संघू याच्यावर आरोप, तर इगो मीडियाच्या पूर्व संचालक जान्हवी मराठेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। नाशिक विभागीय आयुक्तपदी प्रवीण गेडाम यांची नियुक्ती। गेडाम कृषी विभागाच्या आयुक्तपदी होते। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनुभवी गेडाम यांची नियुक्ती। विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे आज निवृत्त। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कमलापूरमध्ये भीषण पाणी टंचाई। माझाच्या बातमीनंतर गटविकास अधिकाऱ्याकडून अर्धवट जलजीवन योजनेच्या कामाची पाहणी। विहीर आणि बोर अधिग्रहण केलं जाणार। नागपूरच्या शारदा चौकावर झालेल्या हिट अँड रन प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं विद्यमान गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता। इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। वारी तोंडावर असल्यानं आळंदीकर आणि वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात, मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष। कोकण किनारपट्टीवर उद्यापासून सागरी मासेमारीला बंदी। 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारी बंद राहणार। रायगडच्या म्हसळा तालुक्यात माजी जिल्हा कृषी सभापतींच्या चालकाची गोळी झाडून हत्या। 3 दिवसानंतर लागला हत्येचा शोध। निलेश याला त्याच्या मित्रानेच गोळी झाडून मारल्याचं समोर। मृतदेह डोहात सापडला। सनी देओल अडचणीत। चित्रपट निर्माता सौरव गुप्ताचा सनी देओलवर फसवणूक आणि खंडणीचा आरोप। 2016 मध्ये सनी देओलने चित्रपटात काम करण्यासाठी ॲडव्हान्स पैसे घेतले, सौरव गुप्ताचा आरोप। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना मोठा झटका। हश मनी प्रकरणातील सर्व 34 गुन्ह्यांमध्ये दोषी। 11 जुलैला शिक्षा जाहीर होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।